खेळ मांडला, खेळ मांडला. इथे साहेब, कुठे गेला होतास तो? हा, साहेब, अरे तू असा गप्प काय आहेस? काय झालंय? अरे आम्ही सगळे किती काळजीत होतो. हा, तो नारायण सुद्धा तुला वेड्यासारखा शोधतोय. कुणालाही न सांगता असं निघून जाणं बरोबर आहे का? तुझ्या ताईचा तरी विचार करायचा. बघ तिची काय अवस्था झाली आहे ती. तिला काय धाड भरली आहे? उलट तो तिच्यामुळेच पळून गेला असेल. साई सांग बघू, तुझी ताई तो त्रास देते का? अरे आम्हाला नाही तर माईंना तरी सांग. साहिल, कुणालाही न घाबरता सांग, कुठे गेला होतास तू? अरे ताई, तू गप्प काय आहेस? अहो माई, तो आपल्याच तोंडात आपल्या ताईचं नाव कसं घेईल? अगं हे माकड कुठून आलं ग? तेच तर म्हणते ना मी. मला तर वाटलं होतं ही कटकट कायमची निघून गेली, निदान शाळेत तरी भिकारडी दिसणार नाही. पण आता तर काय रे साई, बरोबर बोलते ना मी? साहिल, बोल ना, कुठे गेला होतास तू? एवढे सगळे जण विचारतात. बोल ना रे, कुठे गेला होतास? बोल ना साहिल, असं काय करतोयस? कसं बोलेल तो? अगं तू त्याला काहीतरी केलं असशील ना? नाही काहीतरी नाही केलं त्याला. साहिल बोल ना. बघ काही माझ्या राळ घेतात. बोल ना रे, आता तरी बोल. साहिल बोल ना. मला वाटलं नव्हतं की तू असं वागशील म्हणून. मी इथे तुझी काळजी करत बसलाय. हे सगळे घरातले लोक तुझी काळजी करतात. ते इकडे बसून रात्रीपर्यंत. बोल ना साहिल, नुसतं बघतोस काय माझ्याकडे दगडावानी? बोल ना साहिल, बोल ना. बोल ना साहिल, असं काय करतोयस? बोल ना रे, कुणासोबत होतास? काय करत होतास बाहेर? साहिल बोल ना. तुला काय वाटतं का रे? मी इथे किती काळजी करत बसले. बस. खूप झालं. यापुढे साहिलला कोणीही काही विचारणार नाही. साहिलला घेऊन आज जा. तुला कळतंय का मी काय सांगितलं ते? आणि रूम मध्ये गेल्यानंतर सुद्धा त्याला कुठलाही प्रश्न विचारायचा नाही. त्याच्या अंगावर हात उचलायचा नाही. तो कुठे गेला होता हे सांगावं असं त्याला जेव्हा वाटेल तेव्हाच तो सांगेल. कळलं? जा.
किती रागवले मला. हे समजा तुझ्यामुळेच झालं आहे. समीर दादा भेटला होता. काय काय म्हणलास तू? कोण भेटलं होतं? समीर दादा. समीर? त्याच्या बरोबरच होतो मी. इतक्या दिवसांनी भेटलं म्हणून बराच वेळ बोलत होतो, म्हणून यायला उशीर झाला. तो काय करतो इकडं? पण तो इकडं का आला होता? नोकरीसाठी इंटरव्ह्यू द्यायला आला होता. नोकरीसाठी? आता तो नोकरी करणार? होय, कारण तो मनोरमा मावशी बरोबर राहतोय ना. आता तो नोकरी करणार? होय, कारण तो मनोरमा मावशी बरोबर राहतोय ना, म्हणून आता तो नोकरी शोधतोय. मनोरमा मावशी बरोबर? समीर आणि मनोरमा मावशींबद्दल ऐकायला मिळेल असं मला कवाबी वाटलं नव्हतं, आणि ते बी असं अचानक. त्याने मला त्याचा फोन नंबर सुद्धा दिलाय. पण मग तू त्याला इकडं का नाही आणलंस? मी म्हटलं त्याला, पण तो म्हणाला घरात माझ्यावरनं उगाच चौकशी होईल आणि खरं काय ते सगळ्यांना कळेल. हा, ते बी बरोबरच आहे म्हणा, पण एकटं मला मावशींना भेटायचं आहे. दादा म्हणाला की तो आपले आणि मावशींची भेट घालून देईल, पण काही दिवस त्याने आपल्याला इथे लपून राहायला सांगितलंय. आज लई दिवसांनी एवढी चांगली बातमी ऐकायला मिळाली आहे. समीर आणि मावशी सुखरूप आहेत हे ऐकून नाही बरं वाटलं. आई अंबाबाई, असं समजायच ती सुखरूप ठेव. अहो, तुम्ही साहिलला विचारायला हवं होतं की दिवसभर तो कोणाबरोबर होता. विचारायला तर हवंच आहे, पण साहिलची सध्याची मनस्थिती पाहता त्याला आत्ता काही विचारणं योग्य वाटणार नाही. हो, वाटणारच नाही. कारण ती मुलं म्हणजे देवाचा प्रसाद आहेत ना. समीराकडून सगळं कळलंय मला. ही बाहेरची मुलं हवं तेव्हा घराबाहेर जातात, हवं तेव्हा घरी परत येतात, पण त्यांना कोणीच काही विचारत नाही. ही लेखा काही दिवसांपूर्वी घरातनं गायब झाली. तसाच हा साहिल, हाही घरातनं निघून गेला, पण त्याला कोणी काही जाब विचारायचा नाही, कारण दादा रागवतील. दादा त्या मुलांना घरी घेऊन आलेत ना. तुला तोंडावर. अगं, तू दादांसमोर उभी आहेस. माई, मलाही असं बोलायला आवडत नाही, पण मला माझ्या प्रश्नांची उत्तर मिळायलाच हवीत. मला एक गोष्ट सांगा दादा, ही लेखा आणि साहिल ज्याप्रमाणे वागले
त्याप्रमाणे जर सानिका आणि ओम वागले असते तर तुम्ही त्यांना असंच माफ केलं असतं. मी देते ना उत्तर. तुम्ही त्या दोघांना चांगलीच शिक्षा केली असती. ओम आणि सानिकाला सगळ्यांसमोर अपमानित केलं असतं. काही दिवस कदाचित त्यांचं जेवणही बंद केलं असतं. मग हा न्याय जर ओम आणि सानिकासाठी आहे तर मग लेखा आणि साहिलसाठी का नाही? मृदुला, साहिलची गोष्ट वेगळी आहे. हो, अगदी बरोबर आहे. लेखा आणि साहिलची गोष्टच वेगळी आहे. ती भिकारडी मुलं या घरात आल्यापासून बघतेय ना मी, तुम्हा दोघांचं वागणंही बदललंय. ती बाहेरची मुलं तुम्हाला जास्ती जवळची वाटतायत. घरच्यांची काही किंमतच नाही. तो विश्वास त्यांनी आपल्या वागणुकीने संपादन केला आहे. सगळी नाटकं आहेत ही. त्या दोघांनी नक्कीच तुमच्यावरती काहीतरी भूल घातलेली आहे म्हणून तुम्हाला काहीच दिसत नाहीये. जरी लेखा आणि साहिल ही दोघं जण जर आरशासारखी स्वच्छ असती तर त्यांनी त्यांचा भूतकाळ तुमच्यापासून का लपवला असता? जरी लेखा आणि साहिल ही दोघं जण जर आरशासारखी स्वच्छ असती तर त्यांनी त्यांचा भूतकाळ तुमच्यापासून का लपवला असता? सांगा ना. म्हणजे आमचं मरू दे, किमान त्यांनी तुम्हाला दोघांना तरी काय ते खरं खरं सांगायला हवं होतं. एनिवे, माई, मी तुला मागेही म्हटलं होतं, या दोन मुलांमुळे आपल्यावरती नक्की काहीतरी संकट ओढवणार आहे. बघ माझे शब्द खरे ठरतायत की नाही. त्याची चिंता तू करू नकोस. कुठल्याही प्रकारचं संकट झेलायला आम्ही समर्थ आहोत. वा, छान दादा. म्हणजे तुम्ही अजूनही त्यांचीच बाजू घेताय. राहिलं तर माझ्या बोलण्याला काही अर्थच नाही. मग एक मात्र नक्की दादा, तुमच्या या घरात आम्ही मात्र परके झालो. अहो, तुम्ही मृदुलाचं बोलणं मनावर घेऊ नका. मृदुलाचं म्हणणं अगदीच चुकीचं नाहीये. आम्ही तिच्यासमोर जरी मान्य केलं नाही तरी ह्या मुलांनी आम्हाला विश्वासात घेतलेलं नाही हे सत्य आहे. ते आमच्यापासून बऱ्याच गोष्टी लपवत आहेत. घरातलं वातावरण आणखीन बिघडण्याआधी आपण कुलदेवतेचं दर्शन घेऊन येऊया. ताई, तू अशी का बसलीस? कसला विचार करतेस? साहिल, आज तुझ्यामुळं दादा, माई आणि घरातल्या समद्यासनी लई त्रास झालाय. समदे तुझी काळजी करत होते रे. तू असं कुणाला बी न सांगता गेलास, त्यामुळे
दादा मनातनं लई नाराज झाले असतात. तू जाऊन त्यांची माफी मागायला पाहिजे. पण ताई दादा मला ओरडले तर? नाही ओरडणार. आणि त्यांना ओरडायचंच असतं ना तर ते मगाशीच ओरडले असते ना तुला. आणि समजा ओरडले तरी ऐकून घ्यायचं. आपल्या हातनं चूक झाली आहे की नाही मग त्यांच्यासमोर ती मान्य कर, म्हणजे त्यांना बरं वाटेल. ताई पण मला भीती वाटते. कसली भीती वाटते? ते काय खाणार आहेत की काय तुला? तसं नाही ताई, त्यांनी विचारलं की मी दिवसभर कुठे होतो, मग मी काय सांगायचं? समीर दादाबद्दल? नाही, त्याच्याबद्दल काय बी नको सांगू. मग काय सांगू? नाहीतर मी असं सांगतो, शाळेतून येताना रस्ता चुकलो, खूप शोधून पण रस्ता सापडेना म्हणून घरी यायला उशीर झाला. साहिल, अशा देव माणसांना फसवणं बरं नाही रे वाटत. आधीच आपण त्यांना आपल्याबद्दल काहीच नाही सांगितलंय. त्यांच्यापासून कितीतरी गोष्टी लपवल्या आहेत आपण, आणि त्यात परत असं खोटं बोलायचं म्हणजे लई अपराधासारखं वाटतं रे. ताई, आता हे शेवटचं खोटं असेल, तुझी शपथ. यापुढे मी कधीच खोटं नाही बोलणार. तुला आणि या घरातल्यांना त्रास होईल असं कधीच नाही वागणार. प्रॉमिस. शहाणा साहेब, चल झोपायला जाऊया, मग उद्या दादामाईंकडे जाऊया आपण. किती वेळ? आपण कुलदेवतेच्या दर्शनाला चाललो आहोत, मुक्कामाला जात नाही आहोत. अहो पण तुमच्या गोळ्या, थोडा नाश्ता, पाणी हे सगळं घेईपर्यंत थोडा वेळ लागणार ना. चला बरं श्याम, आम्ही कुठे गेलो आहोत असं घरच्यांनी विचारलं तर काहीही सांगायचं नाही, कळलं? चला. दादा, तुम्ही दोघंही घरात नाही म्हटल्यावर सगळेच विचारतील, मग काय सांगू मी त्यांना? आमच्या कुठल्या तरी मित्राकडे गेलो आहोत असं सांग. चल. दादा, रागावणार नसाल तर एक विचारू? नाही, कालपर्यंत तुमचं कुलदेवतेला जाण्याचं काहीच ठरलं नव्हतं, मग आज अचानक? काही गोष्टी अचानकच ठरतात. तर आम्ही काय सांगितलंय ते नीट लक्षात ठेवायचं. चला. काय रे, कुठे चाललायस? अरे असं त्यांना विचारायचं नसतं. ते राजे महाराजे आहेत ना, त्यांना मनाला येईल तितका वेळ ते बाहेर राहू शकतात. हे राजे महाराजे आपण टाकलेल्या अन्नाच्या तुकड्यावर जगतात हे. अरे पण याच त्यांना मा झालंय ना, असं समजतात ना जणू या घरचे मालकच आहेत. हो, तुम्ही या घरचे मालक समजता स्वतःला? काय रे भिकाड्या, काय विचारतोय मी तुला? बोल की. डोळे मोठे करून बघू नकोस हा, डोळे काढून हातात देईन मी तुझ्या. बोल, काल तू कुठे गेला होतास? ते साहिल ना. ए चोमडे, तू गप्पा बस. आम्ही ह्याला विचारतोय. अगं बोलू दे का तिला, तिनेच पाठवलं असेल याला भीक मागायला. भीक मागायला? मी हात जोडते तुमच्या समोर, आम्हाला माफी करा, जाऊ दे आम्हाला. जोपर्यंत आम्हाला कळत नाही हा काल दिवसभर कुठे होता तोपर्यंत आम्ही तुम्हाला सोडणार नाही. तुम्हाला का सांगायचं? साहिल, गप्पा बस तू. आपण का गप्पा बसायचं? हे कसे बोलतायत? आपण का ऐकायचं? तोंड वर करून बोलू नका, नाही तर मार खाशील आमचा. जोपर्यंत आम्हाला कळत नाही तू कुठे गेला होतास तोपर्यंत आम्ही तुम्हाला सोडणार नाही. मी जाणार.
कसा जातोस ना तेच बघते मी. पाहूया ना तुझ्या अंगात किती दम येते. हात लावू नको मला. होम कसं लागलं सानिकाला? याने या साहिलने ढकललं तिला. मी नाही. सानिका तू धक्का दिलास. सानिका धक्का दिलास तू. आता मी सोडणार नाही तुला. साहिलने काय बी नाही केलं आहे. प्रयत्न केला. समीरा सोड ग त्याला, सोड. खरंच सांगते साहिलने काय बी नाही केलंय. सई खरंच दैवाची अंग घेऊन सांगते. खरंच अजित दादा साहिलने काय बी नाही केलंय. आई लेखा काय सांगते ते ऐक. तू गप्पा बस. तू एक शब्द नको बोलूस. समीरा अगं भालाव रे, ही काय वेळ आहे का काही बोलायची? कळत नाही तुला? अगं या पोरीला लागला हॉस्पिटलमध्ये न्यायला पाहिजे. काय तू करतेस? झालं ना तर मी तुम्हाला दोघांना जिवंत सोडणार नाही. म्हणून मी तुम्हाला जिवंत सोडणार नाही. तू जा तर. नाही खरं काय नाही केलं साहिलने. खरोखर काय नाही केलं साहिलने. सानिका तिथं होती तिचं तोल गेला. साहिलने नाही दिलाय त्याला धक्का. खरं मी खरंच सांगते तिचा तोल गेला. एक तर आमच्या घरात फुकटचे राहताय आणि आता आमच्या जीवावरती उठलायत तुम्ही. दादानी तुम्हाला या घरात घेऊन खूप मोठी चूक केली, पण आता ती चूक मी सुधारणार आहे. चला निघा या घरात बाहेर निघा. खरंच सांगते साहिलने काय बी नाही केलं. सानिकाचा तोल गेला. काळं करा. चला काय एवढे तू गप्पा बस. इथे एवढं सगळं झालं तरी तुला यांचाच पुळका येतोय. सोनिकाच्या जीवाचं काय बरं वाईट झालं तर तुम्ही काय ठेवल्या. चला ना तुमच्या पाया पडते. खरंच सांगते मी खरंच सांगते. आणि सई त्या भिकारड्यांची दया येऊन जर त्यांना घरात घेतलंस तर गाठ माझ्याशी. सानिकाचा तोल गेला ती पडली. साईनं काळजी केलंय. काय करायचं कुठे जायचं मला बी काय समजत नाहीये रे साहिल. आता दादा माय बी नाही आहेत. ते असते तर त्यांनी आपल्यासाठी नक्की काहीतरी केलं असतं. आता काय करायचं काय बी नाही कळत. ताई आपण इकडेच थांबूया. दादा मांची वाट बघूया. त्यांना आपलं म्हणणं पटेल. काय माहित पण साहिल काय बी झालं ना तरी समजे घरातील लोक दादांना असंच सांगणार की तूच सानिकाला धक्का दिलायस म्हणून. आणि हे ऐकून दादा रागवले आणि त्यांनी आपल्याला घरात नाही घेतलं तर मग आपण कुठं जायचं. ताई असं नको ना गं बोलूस. दादा माई खूप चांगले आहेत. त्यांना आपली नक्की दया येईल. अरे इथे आपली देवालाच दया येत नाही मग माणसांचं काय. आणि साहिल दादा आणि माई किती बी चांगले असले ना तरी ते त्यांच्या घरातल्यांच्याच चांगला विश्वास ठेवणार. काय बी झालं तरी चूक आपलीच आहे असंच होणार. साहिल ना नक्कीच काहीतरी पाप केलं असणार ना. जिथं जाते तिथं माझं फुटकं नशीब माझ्या अगोदर येतं. माझ्यामुळे तुला बी लई त्रास असावं लागतोय ना. ताई तू असं नको बोलू. तू खूप चांगली आहेस. खूप खूप चांगली आहेस. मी लई थकले आहे रे साहिल. आता देवालाच माहिती
की अशा परिस्थितीत आपल्याला कोण मदत करणार. सानिका सानिका डोळे उघड मा. सानिका सानिका ए सानिका सानिका डॉक्टर लवकर सानिका डॉक्टर देसाई प्लीज तुम्ही इकडेच थांबा. सानिका बरी होईल ना. सानिका बरी होईल की नाही. समीरा काळजी नको करू. होईल बरी होईल. नको घाबरूस तू. समीरा शांत शांत. इथे माझी मुलगी बेशुद्ध आवाज देते आणि तुम्ही मला सांगता शांत हो. हाच तिच्या या अवस्थेला फक्त तुम्ही कारणीभूत आहात. हो तुम्हीच त्या दोन भिकारड्यांना डोक्यात चढवून ठेवलेत ना. बघितलं काय झालं ते. हा सानिकाचा जीव गेला असता आणि केवळ तुमच्यामुळेच त्यांनी तिला हात लावायची हिंमत केली. केवळ तुमच्यामुळे. समीरा हे सगळं बोलायची ही वेळ नाहीये. कळतंय मला. सारखं
माझ्या सानिकाला काही झालं ना तर मी कोणाचीही पर्वा करणार नाही, अगदी तुमची सुद्धा. काळजी नको करू, शांत हो, शांत हो ग. बाबा कशी आता सानिका? डॉक्टर गेले तिला चेकअपसाठी हात घेऊ, काहीच सांगितलेलं नाहीये. डॉक्टर कशी आहे सानिका मला सांग. रक्त खूप गेलंय, ती अजूनही शुद्धीवर आलेली नाहीये. डॉक्टर एनिथिंग सिरियस? नाही, तसं आत्ताच काही सांगता येणार नाही. तिच्या डोक्याला मार बसलाय. आपल्याला सिटी स्कॅन करावं लागेल. जे रिपोर्ट्स बघूनच मग पुढे काय करायचं ते ठरवता येईल. बरं, तुमच्यापैकी एक जण माझ्याबरोबर चला. हां, काही औषधं लिहून देतो, लगेच घेऊ. प्लीज प्लीज. नाही नाही, थांबा, तुम्ही थांबा, मी आलो. प्लीज डॉक्टर. समीरा सावर स्वतः नको काळजी करू, काळजी नको करू. डॉक्टर आहेत ना, डॉक्टर आहेत, सगळं व्यवस्थित. नको काळजी करू, सगळं व्यवस्थित. ए चंद्रे, आता पळ की ग, पळ आता. नका मारू ताईला, आपल्याला नका मारू. बघितलं का सोपान्या, येड्या बहिणीची येडी माया. काय गे ये चंद्रे, या येड्या मायेपायीच आम्हाला एवढं नाचवलंच नव. या घरातनं त्या घरात, या गावातनं त्या गावात, पार नाशकापर्यंत, आणि आम्ही तुझ्या मागणं 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 पडत होतो. ही प्रेम लय वंगाळ असतं चंद्रे. तुझं ह्याच्यावर आहे आणि आमचं तुझ्यावर आहे. तू त्याच्यासाठी मरू बी शकतेस आणि आम्ही तुझ्यासाठी ह्याला माराय बी मागं पुढं बघणार नाही. मी तुमच्या पाया पडते, ताईला सोडून द्या, त्याला सोडून द्या. तुम्ही सांगायचं मी करायला तयार आहे. हे तर तुला करायलाच लागल ग. त्या समद्याची सव्याच परतफेड करायला लागणार आहे तुला. पळ आता, पळून दाखव. नाही पळणार आता. ताईला सोडा, ताईला सोडा. सोपाने लई जीव आहे रे हिचा हिच्याव. एक काम कर, त्याला सोड आणि हिच्या समोर आण. हिथं चिरून टाकूया त्याला. वरडू नकास, नाहीतर तुकडे तुकडे करून मारीन त्याला. सोपान्या, मार त्याला. सरकार, मला काय म्हणायचंय, इतके दिस आपण जे धावलो, रात्रीचा दिस केला, ती चंद्रलेखा तुम्हाला गावली, तर या पोराचा काय उपयोग आहे? या कार्ट्याला आपण त्या प्रशांत मायाताईकडे सोपवून देऊ. कशाला लोड ना आपल्या गाड्यामध्ये. बरोबर बोललास. लाव फोन त्या प्रशांतला. त्याला म्हणावं, इतके दिवसात जे तुम्हाला जमलं नाही ते आम्ही करून दावलं. आता या आणि घेऊन जावं त्या पोरट्याला. नाही, नको नका बोलव त्यांना, ते ताईला मारून टाकतील. मी तुमच्या पाया पडते, तुम्ही माझे पाहिजे तितके हाल करा, पण माझी शिक्षा करायला नका देऊ. सोडा त्याला. सोपान्या, फोन लाव.
सरकार कोण आहे? कोण आहे? हॅलो, धनंजय उदय बोलतोय. तिकडे माझ्या नावाचा उच्चारही न करता बाहेर आहे. अहो पर मी सांगतोय तेवढं करा. बाहेर या, मला तुमच्याशी महत्वाचं बोलायचं आहे. महत्वाचं आत्ता पुन्हा एकदा सांगतो, माझं नाव न घेता बाहेर या. चल बाहेर. जी. ये बुलेट ध्यान ठेव. या मुलांना कशा करता उचललं तुम्ही? म्हणजे तुम्हाला कळलं तर? वाकडे नाशिकमध्ये आहात तुम्ही. इकडे माझ्या डोळ्यात देखत एखादी घटना घडली नाही तरी मला समजतं. हे बघा उदयराव, ते पोरगण ही चंद्री. चंद्री? चंद्री कोण? चंद्री चंद्रलेखा. सरकारांची ती चंद्रीच. सरकारांची चंद्रलेखा? तुम्ही ओळखता त्या मुलाला? ओळखतो. तिलाच नव्ह, तिच्या अख्ख्या खानदानाला ओळखतो मी. काय माहिती तुम्हाला त्या मुलांबद्दल? मला आधी हे सांगा उदयराव, तुम्ही का म्हणून एवढी चौकशी करायला लागलाय? या बघा, ह्यो आमचा खाजगी मामला आहे. खाजगी मामला म्हणजे? आता लग्नाची बायको म्हटल्यावर खाजगी मामला झाला नव्ह? काय बोलताय तुम्ही? कोण बायको? कोणाच्या लग्नाची बायको? जरा मला समजेल असं सांगाल का? उदयराव, सरकारांनी चंद्री सगट लगीन केलं. होय. आणि त्या लग्नाच्या दिवशी, त्या रात्रीच ती चंद्री पळाली. त्या दिवसापासून आजपर्यंत आम्ही तिला शोधतोय येड्यागत. हे काय सांगता तुम्ही? खरं जे आहे तेच सांगितलं. आणि तो मुलगा? तो तिचं कुणी बी नाही. म्हणजे रक्ताना त्याचा कुणी बी नाही. आता विषय निघालेलाच आहे तर समजच आहे का? ही चंद्री लग्नाच्या रात्री आमच्या इथनं पळाली. ती साताऱ्याला शैलेंद्र भागवताकडे जाऊन लपली. शैलेंद्र भागवत? त्या भागवताची बहीण माया आणि तिचा नवरा प्रशांत यांनी त्या भागवतासने सपिवलं, खून केला त्याचा. ते समज प्रकरण त्या पोरग्याला माहिती आहे, साहिलला. आणि म्हणून प्रशांत आणि माया त्या पोरग्याला शोधतात आणि आम्ही चंद्रीला शोधतोय.
या पोरगीला आणि त्या पोरग्याला शोधण्यासाठी आम्ही काय काय केलं हे तुम्हाला माहित नाही उदयराव. आता मी काय सांगतो ते ऐका. त्या 2 मुलांना सोडून द्या तुम्ही. काय हो उदयराव, सोडायसाठी उचललेलं नाही त्यासनी. आणि एक डाव सांगितलंय तुम्हासनी, हो आमचा खाजगी मामला आहे. काकडे, ही लेखा म्हणजे तुमची चंद्रलेखा हा काही तुमचा खाजगी मामला राहिलेला नाहीये. आमच्या घरचे आहात म्हणून समजावतोय तुम्हाला. ह्या 2 मुलांना तुम्ही उचलत हे आम्हाला कळलंय तोपर्यंत ठीक आहे, पण दादासाहेबांना जर का समजलं तर